आपण टाइमपास जवळपास 12 वाजले नाही का आपल्याला 12 वाजले अरे भाऊ 11:15 या घराण्याचा विनाश व्हावा म्हणून तुमच्या आईने फार मोठा षडयंत्र रचलाय. एका सुलतान नावाच्या व्यक्तीला हाती धरून त्याला पैसे देऊन हे सगळं कटकार असतं तुमच्या आईने रचलंय. आणि तुम्हाला तुरुंगात पाठवणारी दुसरी स्त्री कोणी नव्हती, तुमची आई होती. आई काय बोलतेस तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे ना? आहे ना विश्वास? या घरामध्ये आतापर्यंत जे काही षडयंत्र चाललं ते सगळं आईमुळे. हो, म्हणजे सगळे कटकार असताना आईने केलंय. तुमच्या आईने केलंय. अरे मग हाय असले आईला आई नाही तर कसंही म्हणायला पाहिजे. बाबा तू आज माझे डोळे उघडले नसतीस ना तर माझ्या हातून खूप मोठा अनर्थ घडला. आता दाखवतोच मी. तू थांब, घाबरू नकोस. आई! आई! आई बाई! तू इथे येऊन काय सांगणार होतीस ना? माझी आईने मला आधीच सांगितलं होतं. काय पोलीस स्टेशन मध्ये गेली होतीस ना? पोलीस स्टेशन मध्ये गेली होतीस ना? माझ्या विरुद्धात कंप्लेंट द्यायला मला फासावर चढवण्याचा भेद होता तुझा. मग जा ना साली. काय ग हे साठवे, तेव्हा कुठे गेली होती जेव्हा माझा मुलगा जेलमध्ये चक्की पिसत होता? तेव्हा कुठे गेली होती जेव्हा माझा मुलगा नालीमध्ये पडला होता? आणि आता तोंडवर करून इथे आली आहे. हे पोरा, आत्ताच्या तिला मार तुझं काय ऐकायचं नाही. तू करा तुम्ही असं कधीच करू शकणार नाही. मला भूक लागली आहे. तुला सांगितलं होतं ना माझ्यासाठी दूध गरम कर. हो, माझ्या बाळाला भूक लागली, मी दूध आणलं तुझ्यासाठी गरमागरम. अरे वा, ही आई किती काळजी घेतेस का तू माझी. चल आता दे. घे बेटा. ओ नाही, तुम्ही ते दूध पिऊ नका. त्या दुधामध्ये हिने विष टाकलंय. पागल झालीस का? माझ्या आईवरच्या असल्या खाण्यासाठी आरोप करशील ना? जीभ चिडून टाकीन. हे बघा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल. नाही आहे तुझा विश्वास. म्हणे दुधात विष आहे. हे आई, मला तर असं वाटतं ना काय तिला आपण घराच्या बाहेर काढलं. सालीच्या दिमागामध्ये किडे भरले. म्हणे दुधात विष आहे. घे बेटा, चल. तुम्ही ते दूध पिऊ नका. हे बघा, तुम्हाला जर माझ्यावर विश्वास नसेल ना तर मी माझ्या कुंकवाची शेवटची कसोटी द्यायला तयार आहे. ते दूध तुम्ही तुमच्या आईला प्यायला सांगा. ते दूध पिलं ना तर मी कायमची हे घर सोडून चालले जाईल. आई आतापर्यंत फक्त माझा संशय होता, पण आता ना माझा पूर्ण विश्वासच बसलाय. ही साली नक्कीच पागल झाली. आई, सुवर्ण संधी आपल्याला चालून आली. आता हिला घराच्या बाहेर नाही काढायचं. मग कारण पाणी डोक्याच्या वर गेलंय. आता हिला डायरेक्ट खतमच करून टाकायचं. म्हणजे आपल्या मागची घनघन मोकळी. त्यासाठी हिला आपल्याला खोटं ठरवावं लागेल. ते कसं? ही म्हणते की दुधात विष आहे, पण मला माहिती आहे दुधात विष नाहीये. कारण आई परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ आहेस तू माझ्यासाठी. त्या परमेश्वरापेक्षा तू एकदाच माझ्यासाठी ना स्वतःचा जीव देशील, पण माझ्या जीवावर तू कधी उठणार नाही. मला माहिती आहे खूप प्रेम करतेस तू माझ्या, पण ही म्हणते दुधात विष आहे. आपण एक काम करू. काय? तिला खतम करून टाकू. त्यासाठी काय करायला लागलं माहिती काय? आई
तू हे दूध पिऊन दाखव. नाही आई, म्हणजे मी तुझ्यावर संशय नाही घेत आहे, पण हिला आपल्याला खतम करायचं ना. हे जर खोटं ठरले तर आपण आपला मार्ग मोकळा, म्हणजे आपण हिला एकदाच खतमच करून टाकू. नाही, ती दूध नाही पिणार. अरे बघ ना, डोळे फाडून बघ ना. बघ आई दूध पिते. आई दूध पिणार का तू? नाही, तुमची आई दूध नाही पिणार. नाही पिणार. आई दूध पिणार. हे पिणार खरं नाही काय? नाही, मी पिते. बघ डोळे फाडून बघ. आई तू आई मला माफ कर. मी तुझ्यावर संशय घेतला. खरंच खूप पापी आहे. आणि मी तुझ्यावर संशय घेतला. मी सालीमुळे आता हिला जिवंत ठेवला नाही. तू नाही पकडून ठेव. मी ना आतमध्ये जाऊन तोरी घेऊन येतो. सलीला गर्भास लावून घ्या. चल सालीने माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलंय. कोण घरात या षडयंत्र रचलं हे जर माहित असतं ना दादा, हे नीच कृत्य केलं नसतं. तुला काय वाटतं दादा? काय वाटतं हे जे षडयंत्र रचलेली आहे ते वाईट आहे? काय म्हणायचं? हे षडयंत्र वाईट रचलेलं आहे दादा. तुला ऐकायचं आहे? सत्य जर ऐकलं दादा, तुझ्या पायाकडून आपोआप छबी सरकायला लागेल. ऐकायचं तर ऐक. तुला काय वाटतं? काय वाटतं तुला की तुझ्या ऑफिसची फाईल गाठ झाली होती? ती गाठ झालेली नाही तुला. त्या सुलतानला गाड करायला लावणारी दुसरी तिसरी कुणी असून आई होती. आई एवढंच नाही दादा. प्रदेश दादा आणि वहिनी, वहिनी दिराची समज, भाऊ बहिणीची समज, अशा पवित्र समजदाना त्या सुलतान गर्वी कलंकित करणारी आई होती. आई एवढंच नाही दादा. तुझा पाय देखील त्या चिमुकल्याने धाड्याच्यात सुद्धा बघितलं नव्हतं रे. त्या चिमुकल्याची सुद्धा तिला दया आली नाही. आणि त्या चिमुकल्याला त्या सुलतान कडून बाळायला लावणारी सुद्धा आई होती. त्याला आई काही सांगू दे, माझ्या तुझा विश्वास नसेल दादा. अरे दादा, तुला आता देऊ केलेल्या दुधामध्ये सुद्धा तिने विष घातलं होतं. बघ ना, तो दूध पिऊन कशी एक घोट तर आईने घेतलं होतं. नाही, त्यांनी तोंडातून फेकून टाकलं होतं. अशा आईला आई नाही तर कसाही म्हणा लागेल. कसाही हे नीच कृत्य ज्या डराधड केलं ना, संपवून टाकलं साल्याला. काय केलं? मारून टाकलं साल्याला. त्याच्या पापाची शिक्षा मी त्याला दिली. कदाचित तुझा फाशी होईल, त्याचं काही नाही झालं. पण दादा, मी त्याला मारलं, पण पोलीस माझ्या मागावर. पोलीस मला इथे येऊन अटक करण्यापेक्षा मी स्वतःला त्याच्या स्वाधीन करणार. दादा, तुला विनंती करतो, वहिनीवर विश्वास ठेवले दादा. अरे कुठलीच पत्नी आपल्या पतीचा अनिष्ट व्हावा चिंतित नसतो. तुझं चांगलं सुखी संसार आहे. गरज आहे दादा. सांभाळायचा तुझा संसार. जास्त पिऊन आपला संसार उद्ध्वस्त.
नाही चालते ना काय कर कडक माझे लोक खूप दुखायला कधी शक्य झालं तुला किती छान केलंस का तू अगं आईची महती या जगात त्या परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ मानली जाते म्हणतात की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी आई म्हणजे माय माय ही माई असते दुधावरची साय असते वासराची गाय असते लंगड्याचा पाय असते माय असते जन्माची शिदोरी जी कधी कुणासाठी सरतही नाही आणि कुणासाठी कधी उरतही नाही पण नाही तू आई या शब्दाला कलंकित केलं आता तू सावत्र असून सुद्धा आम्ही तुला कधी सावत्र मानलंच नाही काही पण तू आम्हाला आई विना पोरकी असलेल्या लेकरांना कधी समजूच शकली नाही या धंदावृत्तीसाठी या इस्टेटीसाठी तू माझ्या जीवावर उठलीस एवढंच नाही तर नुकताच या जगात पाऊल टाकणार आहे माझ्या चिमुकल्या कोकराची सुद्धा दया आली नाही तुला माझ्या बाळाला सुद्धा तू खल्लास करून टाकलास अगं आई तू एका शब्दाने म्हणायची होतस मला काय चीज आहे काय अगं मी माझं काळीच कापून तुझ्या चरणी अर्पण केलं असतं तू आई नाहीयेस तू कसाई आहेस कसाई आई बोल हे का केलंस आई का केलंस मी तुझ्या गुन्हेगार आहे तुझ्या खूप अन्याय केला तुला खूप त्रास दिला एक बाबा शक्य असेल तर मला मला माफ कर तुम्ही माफी मागू नका आता तुम्हाला माझा विश्वास पटला ना माफी मागू नका वहिनी अगं मला सुद्धा माफ कर तुम्हाला खूप समजून सांगायचा प्रयत्न केला पण मी तुझं कधीच ऐकलं नाही कदाचित त्याची जाळ शिक्षा मला अशी मिळाली की मी या समाजात पुढेला तोंड दाखवायच्या तोंड दाखवायच्या लायकीची नाही काय झालं म्हणत मी सुलतानच्या बाळांची आई ओळख काय झालं तू आई होतीस तर नाही तू आई होऊ शकतेस ना मी बाप नाही होऊ शकत काय बोलतोस दादा खरं तेच बोलतोय तुमची जर हरकत नसेल तर मी तिच्या बाळासहित स्वीकार करायला तयार नाही तुला हे सगळं खरं असलं तरी पण हा समाज काय म्हणतो तुला या समाजाची पर्वा नाही मला दादा आणि का म्हणून या समाजाची पर्वा करावी या समाजात स्त्रीला काय स्थान आहे ते लहानपणापासून पाहतोय मी हाच गुन्हा एखाद्या पुरुषाने केला असताना तर या समाजाला सहजपणे माफ केलं असतं त्याला पण नाही हा समाज नेहमीच भेदभाव करतो स्त्री आणि पुरुष अरे दोन्ही परमेश्वराचीच लेकर आहेत मग असा भेदभाव का एखाद्या स्त्रीच्या हातून स्त्री सुलभ प्रमाद घडला असेल एखादी चूक घडली असेल तर त्या स्त्रीला विहिरीत जाऊन जीव द्यावा लागतो पण तोच गुन्हा घडवणारा माणूस मात्र या समाजात राजरोसपणे वावरतो या समाजाचा विचार करू मी दादा एखाद्या पुरुषाची पत्नी मरण पावली असेल तर तिच्या चितेची आग थंडी होण्याच्या अगोदर तो दुसऱ्या पत्नीचा शोध घेणं सुरू करतो पण एखाद्या स्त्रीचा पती मरण पावला असेल आणि भविष्याचा आधार म्हणून एखाद्या पुरुषाकडे पाहत असेल तर हाच समाज त्या स्त्रीला कलंकिनी ठरवतो उलटा ठरवतो या समाजाचा विचार करू तर ती सुद्धा माणूस आहे झाली असेल चूक तिच्या हातून मग तिच्या एका चुकीची शिक्षा तिला आयुष्यभर द्यायची नाही
का तिला सुद्धा जगण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, आणि तो अधिकार आपण का म्हणून काढून घ्यायचा? आणि म्हणून तिला परत मानानं जगता यावं, तिचा अधिकार तिला मिळावा, आणि म्हणून मी असा विचार केला की मी तिच्यासोबत, तुमची हरकत नसेल तर लग्नाला तयार आहे. हा बोला, अगदी उच्च विचार आहे. अरे एका उच्च शिक्षित माणसाला लाजवतील असले तुझे महान विचार. खरंच तुझ्या विचारांना माझा सलाम आहे. अरे नाही दादा, मी अडाणी माणूस काय, मला जे वाटलं ते बोललो बस. बोला, आता समोर तुमचं लग्न होईल नाही का, आणि लग्नानंतर तुमच्यामध्ये मतभेद व्हायला नको. त्यामुळे मोनिकाबद्दल तुला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. मग टेन्शन घेऊ नको, अजिबात मतभेद होणार नाही, आम्ही सगळं समजून घेऊ. का नाही नाही बोला, पण कसं आहे ना, लग्नापूर्वी जर आधी तुला काही माहिती असलं तर मग नंतर तुमच्यामध्ये प्रॉब्लेम येणार. नाही नाही नाही, तू टेन्शन घेऊ नको, आम्ही सामावून टाकतो. नाही तू अच्छी, पण मी सांगितल्याशिवाय माझ्या मनाला समाधान नाही. बरं चल, तुझी इच्छा बोल, काय करायचं? तुला आमची मोनिका लाडाची एकुलती बहीण आहे आमची. बहुतच लाडकी राहतो, खूप लाडाची आहे तुला. काही लाड नाही करावं. तुला बहीण असती तर कळलं असतं. मी एवढा लाड नव्हता करत, 2-4 ताणून देतो. तुला कसं आजकाल मुलीला सुद्धा स्वातंत्र्य आहे जगण्याचं. हां बरोबर आहे, अगदी खरं बोललास. मुलीला स्वातंत्र्य आहे, पण त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये ही काळजी मात्र मुलीने घेतली पाहिजे. अगदी तर बोला, खूप लाडाची बहीण असल्यामुळे आम्ही तिला नागपूर सारख्या शहरांमध्ये शिकवायला पाठवलं. पण नागपुरात शिकूनही तिला काहीच येत नाही. नागपुरात शिकूनही काहीच येत नाही, तू मग भरमपुरी काऊन नाही टाकला? काहीच येत नाही. नाही काहीच येत नाही कसं म्हणतो का? बाईला काही कारण आल्याशिवाय बाईने एवढा मोठा पराक्रम केला. नाही असं नाही, म्हणजे काहीच येत नाही म्हणजे तिला शेतातील कामे, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक पाणी काहीच येत नाही. स्वयंपाक पाणी नाही. नाही ती नागपूरमध्ये होती, तुम्हाला माहित नसेल, येत असेल तिला. काय ग तुला स्वयंपाक येतो ना? भाजीला फोडणी तरी? बरं मी शिकवतो, मी छान स्वयंपाक करतो. काय ताई बरोबर आहे ना? मी छान मग भाजी चांगली बनवतो, मी शिकवतो. भात तरी बनवता येतो, खाता येतो. पण भाऊ काय आहे की शेती फक्त पाहुणे करा, आणि शेतीत पाहुणे कर, शेतीमध्ये मजूर ठेवणं परवडत नाही. घरची कामं स्वतः घरात करायला लागतात शेतीची. हां पुस्तकात बरंच काही लिहिलं असते, आणि ते सगळं माहीत असेल तिला. काय का तुला लोणी का काय करू? बरं धान तरी कापता येते? धाने नाही कापता येते, मग का भाडे बांधता येते? आणि हो माझ्याबद्दल काही तक्रार विचार होता. मोनिका, तुला मुलाबद्दल काही विचारायचं आहे? सांगायचं तुला एक, काय सांगायचं? याचा माझ्यावर आधीपासूनच डोळा होता. मी तुम्हाला सांगतो, मी मिळवणी होते म्हणून एकच वेळ विचारलो होतो, आणि तिने नाही म्हणत तो डोळाच काढून ठेवून दिला. आणि आता जो मी स्वीकार करता येतो, एका स्त्रीला मानाचं स्थान मिळावं, तिला सन्मान मिळावा, हाच काय तो उद्देश. खूप छान. सुखी राहा, जीवनात आनंदी राहा. नाही सगळं ठीक होईल, काही काळजी करू नको. सगळं ठीक. बोला, ज्या धनदौलतीसाठी, ज्या इस्टेटीसाठी माझी आई माझ्या जीवावर उठली, ही धनदौलत, ही इस्टेट तिलाच लग्न बसून. म्हणून मी असा विचार केला की आम्ही हे घर सोडून कायमचं बाहेर निघून जायचं. काय बोलतोस मग? तू जाणार कुठं? जाऊ कुठे, जगाच्या पाठीवर, जिथे जागा मिळेल तिथे. पण बोला, तुझी हरकत नसेल तर आमच्या बाहेर काही दिवस राहण्याची व्यवस्था होईपर्यंत आम्ही तुझ्याकडे राहू शकतो. अरे आनंद होईल, हरकत नसेल म्हणून काय विचारत असतो? नाही, पण तुझं झोपडी वजा घर 10x10ची एकच खोली आहे, आणि त्यामध्ये आपण एवढे सारे लोक. भाऊ मन मोठं असेल ना, तर घर किती लहान असेल तर किती लोकांना जागा होते. निघेल त्याच्यावर काही ना काही उपाय. काळजी कशाला करतो? आपण सारे एकत्र राहू, निघेल ना उपाय. निघेल म्हणजे काय भाऊ, एक नंबर उपाय माझ्याकडं. म्हणजे एकाच खोलीचं घर आहे ना आपलं, आपण असं करू, जेव्हा तुम्ही दोघं खोलीत राहाल तेव्हा आम्ही दोघं बाहेर राहू, आणि आम्ही दोघं खोलीत राहू तेव्हा तुम्ही दोघं बाहेर राहा. दोघांचं एक काम होते. कुणी कुठे जाऊ नका बेटा. मला माहित आहे तू आपल्या आईला कधी क्षमा करणार नाही, कारण मी एवढे पाप केले की त्याच्यासाठी कधी क्षमा मिळणार नाही. पण मला तुला आणखी एक गोष्ट सांगायची. तुझ्या वडिलांना अटॅक आला होता, पण त्या संधीचा फायदा घेऊन मी साडीने त्यांचा गडावरून त्यांना ठार मारले. पण
मला माहित आहे की हे सगळं ऐकलं तू मला कधी माफ करणार नाही आणि मी स्वतःला शिक्षा देण्यासाठी मी 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 विष प्याले फक्त आता आपल्या आईची एकच इच्छा आहे बाळा, आपल्या आईला क्षमा करून दे, आपल्या आईला क्षमा करून दे. ही आहे तुला माफी मागते बेटा बेटा. एकदा मामी एकदा मामी एकदा आपल्या मामी मामी